Hello, 6th standard students. Today we will learn 3.2. आता 3.2 आपल्याला बघायचं आहे सर्वांना. चला तर काय त्या 3.चं नाव 2चं द मॅजिक हब. द मॅजिक हब म्हणजे जादूची औषधी वनस्पती. जादूची औषधी वनस्पती. हब म्हणजे वनस्पती बरं का, औषधाची वनस्पती. द मॅजिक म्हणजे जादू. हब HARB वनस्पती बरं का, म्हणजे औषधाची वनस्पतीला आपण काय म्हणतो, HARB हब. चला तर मग आपण काय करू, ह्याच्यामधून शब्द वगैरे शिकू आणि शब्दसिद्धिक आपण हायलाइट करू. बघा, नॉक नॉक नॉक. नॉक म्हणजे खटखट असा आवाज येणे. आलं. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. इनच्या दरवाजावरती कोणतरी काय करत होतं, नॉकिंग करत होतं. असं का थांबतात, अजून वाजवतात, दम काढत नाहीत. इट वॉज रिअली गेटिंग डार्क आउटसाइड. आणि बाहेर अंधार पडत होता. इट वॉज रिअली गेटिंग डार्क. नॉक 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 म्हणा. नॉक नॉक नॉक. Someone was knocking on the door of the ink. It was really getting dark outside. Who is there? Who is there? कोण आहे तिथे? The inker keeper call from within. Within म्हणजे च्या आत. Within म्हणजे काय, च्या आत. एक माणूस असलेला, बाहेर असलेला माणूस म्हणाला. काय म्हणाला तर, आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. मर्चंट म्हणजे व्यापारी. लिहा, मर्चंट म्हणजे व्यापारी. MERCHANT. मर्चंट म्हणजे व्यापारी. मर्चंट म्हणजे व्यापारी. HERB हब. हब म्हणजे औषधी वनस्पती. औषधी वनस्पती. औषधी वनस्पती. नॉक म्हणजे वाजवणे, दरवाजावर खटखट खटखट वाजवणे. नॉकिंग. I want to spend night in the ink. Said the man outside. बाहेर असलेला व्यक्ती म्हणाला, मला रात्री इथे घालवायचं आहे, मला थांबायचं इथे, रात्र झालेले आहे, बाहेर अंधार पडतोय, बाहेर खूप डार्क अंधार आहे, तर मला इथे थांबायचं आहे. द इंक कीपर वॉज नॉट प्लीज्ड. आणि तो हे ऐकून आनंदी झाला का, नाही. टू हेअर दॅट द man was poor, but all the same प्रत्येक वेळेस he opened the door and brought him inside. आणि तो प्रत्येक वेळेस काय करायचा, दरवाजा उघडायचा आणि त्याला आतमध्ये घ्यायचा. The merchant wore simple garments. कसले गारमेंट्स घालायचा, एकदम साधे. And carried only a simple cloth bag on his back. एकदम साधी बॅग असायची त्याच्यामध्ये. एकदम साधी आणि सिंपल बॅग असायची.
आय हॅव स्पेंड अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. मी मार्केटमध्ये खूप असं थकलेलं आहे आणि आय डोंट हॅव एनर्जी टू वॉक. माझ्यात आता एनर्जी नाही. टू बॅक माय विलेज. मी माझ्या गावापर्यंत जाण्यापासून एनर्जी नाही. मी थकलोय. मला थांबू द्या. मला पाणी पाजवा. मला थकलो. मी खूप थकलेलं आहे. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर. एकदम साधं जेवायला करा बरं का. खायला काही करा. भाकर मिरची दिली तर बी चालते. हां फॉर मी रिक्वेस्टेड द मर्चंट. मर्चंट रिक्वेस्ट करतोय मला इथे थांबू द्या. हां बुवा. होय बुवा. मला आजचा दिवस इथे थांबू द्या. मी थकलोय. द इंकर कीपर जस्ट नॉडेड. नॉडेड म्हणजे मान डोलवणे. नॉड NOD नॉड. डी लिहायचं. डी नॉड. नॉडेड. नॉडचं नॉडेड. नॉडेड म्हणजे मान डोलवणे. मान डोलवणे. हां मी जेवायला येऊ का घरी तुझ्या. अँड वेंट बॅक टू द किचन. आणि तो किचनमध्ये गेला. ओ व्हॉट इज दिस द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. ही कॉल्स हिमसेल्फ अ मार्चंट. मार्चंट काय करतो माहिती आहे का. स्वतः काय म्हणतो. व्हॉट इज द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. कशा पद्धतीनं काय करतात हे करतात. बट लुक ॲट हिज क्लोथ्स. कपड्याकडे बघा सरांच्या फाटल्यात. अँड लुक ॲट हिज बॅग. माझी बॅग. शालू बाजारला जात असल्याने बॅग. गरीब मर्चंट गुरुजी. हां लुक ॲट हिज शूज आर वोन आउट. पूर्णपणे फाटलेले आहेत रे. फाटलेलं. वेअरचं वेअर आउट. वेअर आउट म्हणजे फाटलेले. वेअर आउट. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाइज हिमसेल्फ. त्याला करावं लागतं. कांट एफर्ड अ सर्वंट. आणि एका सर्वंटला सुधिक परवडणार नाही. कांट एफर्ड इवन अ गुड मील. आणि ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. ही बिगॅन टू कंप्लेंट हिज वाईफ. तो त्याच्या बायकोला कंप्लेंट करतो. यू आर राईट सेड हिज वाईफ. सी वॉज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. आणि तू कसे आहे. तुम्ही बरोबर आहात. तो तिची बायको का म्हणते माहिती आहे का. सी वॉज ग्रीडी लालची आहे. अँड अनकाइंड आहे. दयाळू आहे का नाही. काइंडचं अनकाइंड. काइंडचं अनकाइंड. आणि बघा हे अपोजिट वर्ड्स आहे. ग्रीडी. ग्रीडी म्हणजे लालच. ग्रीडी पीपल लालची. काइंडचं अनकाइंड दयाळू नसलेला. वी कुक अ मील फॉर हिम. आपण त्याच्यासाठी जेवण बनवतो. गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप. त्याला झोपायला देतो. अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. काय देतो तो आपल्याला रिटर्नमध्ये. हा गुरुजी. हा भिकारी गुरुजी काय देतो आपल्याला रिटर्नमध्ये. हां ह्याला दररोजचा आपण इडली डोसा सांबर खाऊ घालतो. काय देत नाही ना. जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. काय देईल तो देऊन कपल ऑफ कॉइन्स. वाय डिड यू टेक हिम इन. काय घेऊन आलात हो. तुमची मम्मी म्हणेल कशाला घेऊन आली तुम्हाला हां मध्ये. ड्राईव्ह हिम आउट. ड्राईव्ह काढून टाका त्यांना. जा म्हणावं त्याला. ड्राईव्ह. ड्राईव्ह आउट लिहा सर्वांनी.
वेअर आउटचा मिनिंग सांगितलं तुम्हाला. टायर्ड पण होतो बघा, थकलेला. मेक स्पेशली अनलेस लॉंग इरेज. ड्राईव्ह हिम आउट लिहा रे, खूप चांगला शब्द आहे. ड्राईव्ह आउट. ड्राईव्ह आउट म्हणजे कॉज और फोर्स लीव, काढून टाकणे, काढून टाका, लीव करणे. मेक समवन लीव अ प्लेस. ड्राईव्ह आउट. लीव अ प्लेस. चालता हो म्हणावं इथून. हरी लिसन टू मी. इफ दे डोंट क्वाइट इन द क्लास, बी क्वाइट इन द क्लास, सो डेफिनेटली यू कॅन ड्राईव्ह आउट. यू कॅन ड्राईव्ह देम आउट. समजलं का तुला? काय करायचं, हे जर मुलं शांत नाही बसले, यांना काय करायचं आपण, तर यांना आपण ड्राईव्ह आउट करून टाकायचं. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, आउट म्हणजे ठीक. हे दोन शब्द एकत्र आले तर ह्यांना हाकलून द्या, हाकलून द्या ह्यांना. ड्राईव्ह आउट कर. त्यानंतर वेअर आउट म्हणजे पूर्णपणे थकलेला, वेअर आउट. आता नो 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 से द इनकीपर. इनकीपर का म्हणतो? नको नको. तुमचे वडील का म्हणतात? नको, गुरुजीला नका काढू बाहेर. दॅट इज नॉट गुड फॉर आवर रिप्युटेशन. आपल्या रिप्युटेशनला चांगलं नाही आहे. बट आय हॅव अन आयडिया. माझ्याकडे एक आयडिया आहे. अ व्हेरी क्लेवर आयडिया. आय हॅव दिस मॅजिक हब. आय बॉट इट अ लॉंग ॲगो. खूप अगोदर आणलेलं होतं. Whoever eats his half forgets something. आणि तो काहीतरी विसरतो. We will cook a good meal for his fellow. Fellow म्हणजे शिष्य. And add the magic herb to it. आणि हे जे मॅजिक हर्ब आहे त्याच्यात हे जी जादूची औषधी वनस्पती आहे ते काय करू आपण त्याच्यात टाकू. आणि देन he is sure to forget. आणि तो काहीतरी विसरून जाईल. सम ऑफ हिज मर्चंडाईज. जे कधी विकायला आणलेला आहे त्यानं तो नक्कीच विसरून जाईल. हेअर टुमारो. लिहून घ्या सगळ्यांनी शब्द तो मर्चंडाईज. तुम्हाला मराठी शब्द लिहून देतो. लिहा. मर्चंडाईज. मर्चंडाईज म्हणजे माल, स्टॉक. माल. मराठीमध्ये माल म्हणतो किंवा त्याला दुसरं नाव आहे गुड्स फॉर सेल. विकायसाठी आणलेला माल. चला, हे बाकीची स्टोरी आपण उद्या कंप्लीट करू. आजच्या स्टोरीमध्ये तुम्हाला शब्द आणि ही स्टोरी अजून परत वाचायची आहे आणि समजून घ्यायचं आहे. तर काय आहे, द मॅजिक हब आहे. आणि ते मॅजिक हब आपण कधी कोणतरी गेस्ट आणलेल्या त्या लोकांसाठी यूज करायचे. सो टुडे विल स्टॉप. वी विल सी टुमारो. बाय एव्हरीवन.